परत सुरू करू. हा. तर नमस्कार, मी अश्विनी. अक्षय तृतीया विशेष ह्या समृद्धी शक्तिपात या वर्गामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया की समृद्धी शक्तिपात म्हणजे काय. तर आपण काल बरचसं बघितलंय, पण आज आपला दुसरा दिवस आहे, पण तरी सुद्धा आपण समजून घेऊ कारण काही मेंबर हे नवीन आहेत. तर समृद्धी शक्तिपात म्हणजे उद्याचं जे काही सकाळची वेळ असते ही चांगला मुहूर्त असतो तो. 3 मुहूर्त, 3:30 मुहूर्तांमधला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. जे काही आपण त्या दिवशी करणार आहोत ते काय असतं? अक्षय असतं. अक्षय म्हणजे कधी न संपणार. म्हणून आपण काय करतो त्या दिवशी आपल्या ज्या काही ऊर्जा असतील त्या ऍक्टिव्हेट करतो. मग तुम्हाला प्रत्येकाला हे शक्य नसतं की त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करणं. तर त्या ऊर्जा तुमच्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. म्हणून असतो हा समृद्धी शक्तिपात. तर उद्या सकाळी तुम्हाला काय काय तयारी करायची आहे हे तुम्हाला मी आता पुढे सांगणारच आहे. पण ती तयारी करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे आणि आपल्या स्वतःमध्ये थोडेसे बदल करावे लागणार आहेत. कारण जर का नवीन ऊर्जांशी आपण ज्या वेळेला पैसा ही जुनी ऊर्जा आहे. आपल्या आयुष्यामध्ये भांडवल हे असतंच, बरोबर आहे. पण त्याच्याबद्दलचा जो काही आपला संबंध असतो त्याच्यासोबत, तर तो जो संबंध आहे तो फक्त जास्त घनिष्ठ व्हावा यासाठी आपण काय करतो? काहीतरी प्रयत्न आपल्यालाही करावे लागतात. मग ते काय करायचे हे आपण आता बघणार आहोत. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला पैसा आपल्याकडे यावा अशी आपली अपेक्षा असते, त्यावेळेला त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला थोडासा बदलावा लागतो. म्हणजेच एक तर स्वतः पॉझिटिव्ह थिंकिंग करावं लागतं, म्हणजे स्वतःमध्ये थोडेसे बदल केले पाहिजेत. पैशाबद्दलच्या ज्या काही भावना असतात, आपण त्या 3 प्रकारे असतात ऍक्च्युली. आपले पर्सनल लेवलवर आपण विचार करत असतो त्या वेगळ्या, म्हणजे माझ्याकडे पैसा येईल का, मी हे करते तर माझं सक्सेस होईल का. ह्या ज्या भावना असतात त्याला पर्सनल म्हणतात. तर ह्या ज्या असतात ह्या भावनांना बदलण्यासाठी काय करावं लागतं? मनाला ट्रेनिंग द्यावं लागतं. मग ते आपल्याला ट्रेन करावं लागेल आपल्या मनाला, की जर का कधी अशी निगेटिव्ह भावना आपल्या मनात आली स्वतःबद्दल, तर पहिल्यांदा आपल्याला सांगायचं की नाही, मी हे सगळं करू शकते. हे माझ्याकडनं होतं आणि मी हे करणार आहे. आणि ती जी भावना असेल ना त्यावेळेला तिला स्टॉप करायला शिकायचं. तुम्ही जर का मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला हे शक्य आहे. आणि त्यावेळेला मनामध्ये एकच म्हणायचं, की मनाला सांगायचं, एक तर कुठल्या तरी आपल्या आराध्य दैवताचा त्यावेळेला मनातल्या मनात जप करायचा, नसेल तर कट 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 म्हणायचं किंवा डिलीट 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 म्हणायचं. म्हणजे तुमच्या मनातल्या त्या पर्सनल भावना निघून जातील. दुसऱ्या प्रकारची एनर्जी असते ती साधारण पैशासोबतचं जे नातं असतं ते त्याला म्हणतात की ती ट्रायबल मनी एनर्जी असं म्हणतात. म्हणजे काय तर साधारण ती जशी आदिवासी लोक असतात ना त्याप्रमाणे थोडीशी ती मनी एनर्जी असते. तर ती एनर्जी जी असते ती एनर्जी कशी असते? दुसऱ्यानं काय घेतलं की आपल्याला वाईट वाटतं, दुसऱ्यानं काय केलं की आपल्याला वाईट वाटतं. तर असं नाही, दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्यावेळेला समृद्धी येते त्यावेळेला आपल्याला आपल्या मनाला दुःखी नाही करायचंय. आणि जर का अजूनही आपलं मन दुःखी होत असेल तर त्याला आपल्याला ट्रेनिंग द्यायचंय की नाही, दुसऱ्याच्या घरात गाडी आली तर आपल्याला त्यांना हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आणि त्याही मनापासून द्यायच्या. हे जे बदल आहेत हे आपण आपल्या आयुष्यामध्ये करायचे. आणि हे बदल तुम्ही ज्यावेळेला स्वतःच्या आयुष्यामध्ये करता त्यावेळेला युनिव्हर्स तुमच्याकडे जो काही पैशाचा फ्लो असू दे, समृद्धीचा फ्लो असू दे, तो जास्त पाठवतो. तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्याला थँक्यू म्हणता आणि तेही मनापासून म्हणता, म्हणजे अगदी बॉटम ऑफ हार्ट मधून जेव्हा तुम्ही अगदी मनापासून बोलता ना त्यावेळेला युनिव्हर्स पर्यंत ते पोहोचतं. मग तुम्ही कुणालाही थँक्यू म्हणा. चुकून तुम्ही कुणाचा तरी अपमान केला तर त्याला असू दे. तुम्ही जर का पैशाच्या संदर्भात चुकीच्या भावना तुमच्या मनात आल्या तर त्या पैशालाही सॉरी म्हणा. तो पैसा तुमच्या आयुष्यामध्ये जी समृद्धी घेऊन आलाय त्यासाठी थँक्यू म्हणा. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली तर तिला थँक्यू म्हणायला विसरू नका की तिनं तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. भले तुम्हाला तोंडाने म्हणायला ती व्यक्ती समोर नसेल, पण तुम्ही सकाळी ज्यावेळेला बसता, तुम्ही ज्यावेळेला रात्री बसता शांतपणे त्यावेळेला थँक्यू म्हणायला विसरू नका. हे थँक्यू आणि हे जे शब्द आहेत ना हे आपल्याला
जास्तीत जास्त ऊर्जा अट्रॅक्ट करायला मदत करतात. कारण आपल्या मनात तो ग्रॅटिट्यूडचा भाव येतो, क्षमा भावना, ह्या ज्या चांगल्या चांगल्या एनर्जीज आहेत ह्या आपल्याजवळ गोळा झाल्यामुळे पैशाला यायला आपल्याकडे वेळ लागत नाही. मग ही जी समृद्धी आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे? पहिल्यांदा काल मी ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, तरी परत एकदा रिपीट करते. तुमची पर्स जर का फाटलेली असेल तर ती पर्स बदला. तुम्हाला एनर्जीज अट्रॅक्ट करायच्या स्वतःकडे, तर स्वतःच्या स्वभावामध्ये थोडा फरक करा. की काहीही निगेटिव्ह विचार मनात आले पैशाबद्दल कोणतेही असू दे, किंवा आपण जाता जाता जरी म्हणलं की नाही नाही, अरे ह्या व्यक्तीला ना, ह्या व्यक्तीला भरपूर पगार आहे आणि मग ह्याला ह्याला कशाची कमतरता पडणार आहे, हे सुद्धा आपल्या मनात यायला नाही पाहिजे. कट, क्लिअर, डिलीट. हिची साडी माझ्यापेक्षा छान आहे, मग हिच्याकडे कशी काय आली, असं सुद्धा नाही मनात यायला पाहिजे. हे आपण काय करतो? आपले कर्म घडवतो. ही झाली दुसरी गोष्ट. तुम्ही अजिबात ह्या प्रकारचे विचार करायचे नाहीयेत. म्हणजे तुमची जी कामं अडलेली असतील ती कामं तुम्हाला पूर्ण होतील. आणि जर का तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर संपत्ती असेल तर ती वाढीस लागेल. लक्षात आलं? नंतरचं की तुमच्या पर्समध्ये तुम्ही हे ठेवायचंय, भीमसेन कापूर ठेवायचंय. की जेणेकरून भीमसेन कापूर दुसऱ्याची निगेटिव्हिटी अट्रॅक्ट पण करत नाही आणि आपल्या धनसंपत्ती वाढण्यास मदत होते. एक छोटासा तुकडा पर्समध्ये ठेवून टाकायचा. ओके. परत मंगळवार, शनिवार तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला जर का घरामध्ये खूप काही नकारात्मकता जाणवत असेल तर एक मातीची पंती घ्यायची आहे, मातीचं हे, त्याच्यामध्ये भीमसेन कापूर ठेवायचं आहे, त्याच्यावर एक लवंग ठेवायची आहे आणि तुम्हाला तो दिवा तुमच्या उंबऱ्याच्या मध्ये जाळायचा, तो ठेवायचा आहे. तो दिवा लावायचा आणि तो उंबऱ्याच्या बरोबर मध्ये ठेवायचा शनिवारी. आणि मंगळवारी काय करायचं? आपला किचन कट्टा पुसून झाला की त्या किचन कट्ट्यावर लावायचा आहे. ह्या टिप्स असतील तर लिहून घ्या, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल त्यावेळेला लिहिलं तरी चालेल. हे आहे समृद्धी वाढण्यासाठी घरातली. तसंच पैशाला जर का स्थिरता यायची असेल तर एक लक्षात घ्या, बँकेत जमा झालेले पैसे लगेच आपण दुसऱ्यांना ट्रान्सफर नाही करायचे. तुमच्या बँकेमध्ये जर का एखादा पैसे जमा झाले तर तुम्ही ते ट्रान्सफर न करता लगेच तुम्हाला काय करायचंय? थोड्या दिवस त्यांना ठेवायचे, एक दिवस 2 दिवस त्यांना रेस्ट घेऊ द्या तुमच्या खात्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना हलवा. कुणाचे द्यायचे असतील तर त्याच्यानंतर तुम्ही द्या. आलं लक्षात? नंतर तुम्हाला कायम तुमच्या पर्समध्ये थोडीशी तरी कॅश ठेवायची आहे. तुम्हाला तुमची पर्स रिकामी नाही ठेवायची. ओके. पर्स कधीही रिकामी ठेवू नका. नंतर पुढची गोष्ट आहे, तुम्ही जे काही पैसे कमवता त्याच्यातलं थोडंसं दान धर्म करण्यासाठी थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवा. जे काही असतील ते तुम्हाला जितकं जमेल तुमच्या कपॅसिटीनुसार, कारण युनिव्हर्स तुम्हाला त्याच्यापेक्षा तिप्पट रक्कम परत देणार आहे. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगत नाहीये कारण हा क्लास आपला डिटेलमध्ये नाहीये. मला फक्त तुमच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करायच्या आणि त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करण्यासाठी जे काही इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तुम्हाला त्याच्यावर काम करायचंय आणि तुम्ही पुढच्या दसऱ्याला परत मला भेटाल. हा जो आपला कोर्स आहे, हा 999 रुपयाचा जो कोर्स आहे, हा तुम्हाला दसरा, अक्षय तृतीया आणि धनत्रयोदशी ह्या तिन्ही वेळेला आपण भेटणार आहोत आणि ह्या तिन्ही टाइमचे समृद्धीपाठ ह्या 999 मध्ये ऍड आहेत. त्यामुळे तुम्हाला मला दुसरे एक्स्ट्रा मनी दसऱ्याला द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय काम आहे? तुमच्याला लक्षात ठेवायचंय की आपला क्लास दसऱ्याला आहे सकाळी, किंवा त्याच्या 2 दिवस अगोदर तुम्हाला परत काय, मी नवीन नवीन जर का मला काही माझ्या नजरेत काही आलं तर मी तुम्हाला ते अपग्रेड करेन. सो त्यामुळं तुम्हाला तुमच्या ऊर्जा ह्या कंटिन्यू ऍक्टिव्हेट करून घेतल्या जाणार आहेत. आता तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सुद्धा प्रयत्न करत राहायचे. थोडासा पैसा स्वतःच्या डेव्हलपमेंटवर सुद्धा खर्च करायचा, लक्षात घ्या. नंतर घरामध्ये आपण एक गृहिणी आहोत. ठीक आहे, मला माहित नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काय आहे, आय डोंट नो. पण घरात मध्ये फेमिनाईन एनर्जी आणि सॉरी, पुरुष तत्व आणि स्त्री तत्व ह्या दोन्हीचा बॅलन्स असणे तेवढ्याच गरजेचं आहे. म्हणजे काय? तर मस्क्युलाईन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपलं जीवन हे सुंदर होतं. म्हणून घरामध्ये स्त्रीला किंमत ही हवीच. स्त्रीशी बोलताना किंवा घरातल्या स्त्रीला प्रत्येकानं रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि तुम्हीही आजच्या जगात तर काही फक्त स्त्रियांना सांगून पण उपयोग नाही. स्त्रियांना पण सॉरी, फक्त पुरुषांनाच असं सांगून उपयोग नाही. स्त्रियांनाही सांगावं लागतं कारण बराच दंगा त्यांच्यामुळे पण होतो घरामध्ये. असं पण आहेत बरीच घरं.
तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला पण आपल्या नवऱ्याला म्हणा, आपल्या घरातल्या लोकांना किंमत देऊन राहायचंय, आपल्या सासू सासऱ्यांशी गोड बोलून राहायचंय. डोक्यावर बर्फ ठेवायचा, तोंडात साखर ठेवायची, म्हणजे आपले कर्म वाढत नाहीत. लक्षात घ्या. आपल्याला आपले कर्म कुणाशी बांधायचे नाहीयेत, कुणाशी वाढवायचे नाहीयेत. कारण जर का तुम्ही ते वाढवलेत तर ते आपल्यालाच भोगावे लागणार आहेत, दुसरं कोणी येणार नाहीये भोगायला. जसं गौतम बुद्धांची गोष्ट माहिती आहे ना, की तू केलेलं कर्म तुलाच भोगायचंय. सेम आपण जे केलंय ते आपल्यालाच भोगायचंय. त्यामुळं त्या बाबतीत अलर्ट राहा. घरामध्ये तुम्हीही सगळ्यांशी चांगलं बोला आणि घरातलं वातावरण शांत राहील ह्याची काळजी घ्यायची. कारण लक्ष्मी अशाच ठिकाणी थांबते ज्या ठिकाणी शांतता असेल. ओके. एकच मिनिट, कुणाचा तरी फोन वाजतोय. तर हे पाळायचंय. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या घरी बरेच जण कामासाठी येत असतात किंवा काही निमित्तानं आपल्याला कुणाला तरी पैसे द्यावे लागतात. तर कधीही मनात दुःख ठेवायचं नाही की मी कुणाला तरी, म्हणजे घरातल्या कामवालीला सुद्धा पैसे देताना मनात दुःख नाही करायचं की मी हिला का पैसे देतेय. भाजीवाल्याला पैसे देताना किंवा दुकानदारांशी बोलत असताना प्रत्येकाशी रिस्पेक्टफुली बोलायचंय. नाही तर काही काही वेळेला कसं असतं, आपल्याकडे पैसे खूप असतात, आपला चुकून एखादा वर्ड आपल्याकडनं चुकीचा जातो. तर हे आपण पाळायचंय. लक्षात घ्या, ह्या खूप महत्वाच्या टिप्स आहेत. कारण आपण महिनाभर ती बाई आपल्याकडे काम करते, तर कधी कधी काय होतं, देताना आपल्या मनाला होतं अरे हिला पैसे द्यायची वेळ आली, आता माझ्याकडे इकडे बँकेत कमी आहेत आणि आता हिला कुठून देऊ. हे जे आपण बोलतो ना, ह्याच्यातूनही आपलं कर्म घडतं. सो तसं नका करू. तिला असं तुम्ही प्रेमाने सांगू शकता की आज अगं थोडे प्रॉब्लेम आहेत, मी तुला 2 दिवसानं देते. पण मनातनं आनंदानं द्या. कुणालाही तुम्ही 1 रुपया द्या, पण तो आनंदानं द्या. ब्लेसिंग्स द्या, म्हणजे ब्लेसिंग्स मिळतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? आता ह्या झाल्या बेसिक गोष्टी. परत उद्या आता आपला शक्तिपात आहे सकाळी 6:30 वाजता. तर तो शक्तिपाताच्या अगोदर तुम्हाला आसन घेऊन बसायचंय. तुमचं घर स्वच्छ केलेलं असावं. जर तुम्हाला उद्या सकाळी जमत नसेल तर तुम्ही ते आज रात्री करून ठेवू शकता. तुम्हाला तुमचे चेकबुक, तुमचे जे काही पैशाच्या संदर्भातले जे काही तुमच्याकडे असेल, चेकबुक असू दे, कार्ड्स असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तुमचं पाऊच असू दे, तुमची पर्स असू दे भरलेली पैशानं, ते सगळं तुम्हाला काय करायचंय, अगोदर प्रिपरेशन करायचे, समोर ठेवायचे. ज्या कम्प्युटर समोर तुम्ही मेडिटेशनला बसणार आहात तिथे तुम्हाला ते ठेवायचंय, कारण ते आपण ती ऊर्जा त्याला देणार आहे. लक्षात आलं? हे सगळं समोर ठेवायचंय. प्लस मी तुम्हाला आता कार्ड्स दाखवणार आहे. हे कार्ड्स तुम्ही आता प्रिंट करून आणलेले असतील बऱ्याच जणांनी, बरोबर आहे? तर हे कसे आहेत ते आपण बघूया. एकच मिनिट. हे तुम्हाला दिसतंय सगळ्यांना? ओके. ही प्रिंटआउट अशी काढायची होती A4 साईजच्या ह्याच्यावर. हे बघा, हे एका बाजूला असतंय आणि हे दुसऱ्या बाजूला. आता हे एक दिसत कार्ड आहे हं. हा मिडा दिसत स्टार. हा मिडा दिसत स्टार. नाहीये. दिसत नाहीये. नाही दिसत आहे, असं कसं काय? नाही, दुसरी फाईल ओपन आहे. झाली मला वाटते. कॅमेरा रोल स्क्रीनशॉट असं. हो का, दुसरी फाईल ओपन झाली आहे का? एकच हम्म. मिनिट. ती जॉईन होते हा, पण आता दिसतंय ग. थोड्या वेळानं नाही आल्या ना, रिटर्न आल्या वाटतं आणि मग ते कोणीतरी. थोडा परत हे होते आणि मग ती एरर येते. कशामुळे येतंय? हो, मला नेटवर्क नसेल म्हणा व्यवस्थित. नाहीतर मी रेकॉर्डिंग बरोबर. करते म्हणून. आता आहे मी. आहे ना, ओके. तर हा जो आहे, हे जे आहे हा ना मिडा स्टार आहे. आणि ह्या मिडा स्टारच्या अपोजिटला हे येणार आहे. म्हणजे एक आपलं जसं काय म्हणतो आपण, सॉरी, आपलं कार्ड असतं ना ह्याचं. तर आपलं जे कार्ड असतं, आपण जे काय आयडी कार्ड बनवतो, तर त्याप्रमाणे हे कार्ड बनतं. तर हा जो आहे हा मिडा स्टार आणि त्याच्या मागे हे सिम्बॉल्स असतात. हा डॉलरचा सिम्बॉल आहे, हा रुपीजचा सिम्बॉल आहे, हा मॅनिफेस्टेशन आहे. हे सगळे सिम्बॉल तुमच्या समृद्धीसाठी मदत करतात. तर हे कार्ड तुम्हाला जितके लागणार, मी तुमचे क्वेश्चन घेईल नंतर. तर हे कार्ड
तुम्हाला जितके लागणार आहेत तेवढे तुम्ही प्रिंटआउट काढून ठेवा. म्हणजे तुम्ही एक कागदावर प्रिंटआउट काढली तर ही एका बाजूला आणि ही एका बाजूला असे तुमचे 9 कार्ड्स तयार होतील ह्याच्यात. मग तुम्ही किती जणांना गिफ्ट देणार आहे किंवा तुम्ही जर का कुणाला पे करून देणार असाल तर तुम्ही 111 रुपये त्या व्यक्तीकडनं घेऊ शकता किंवा 511 रुपये घेऊ शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे काय करायचं. पण तुम्हाला शक्तिपाताला हे कार्ड उद्या तुम्हाला मेडिटेशन करताना समोर ठेवायचे शक्तिपाताच्या वेळेला. आणि हे तुम्ही तुमच्या घरातल्यांना खिशात ठेवायला द्या. तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. तुम्ही अजून तुमचे कोण नातेवाईक असतील त्यांना देऊ शकता. कारण हा जो आहे हा हेल्थचा सिम्बॉल आहे. हा ग्रीन ॲव्हेंच्युअर आहे. ह्या ग्रीन ॲव्हेंच्युअर हे आपले मनी अट्रॅक्ट करण्याचे नंबर लिहिलेले आहेत. आणि हा आपल्या रिलेशनमध्ये प्रेम आपले रिलेशन खूप चांगले राहण्यासाठी, प्रेम वाढीस लागण्यासाठी हा पिंकवाला आहे. हा आहे रोज कॉर्ड आणि ह्याच्यावर हा झिबू सिम्बॉल आहे. तर हे तुम्हाला प्रिंट काढून हे तयार ठेवायचे उद्या. आता हे कार्ड तुम्ही जर का लॅमिनेट करून घेणार असाल तर हे एकदम लॅमिनेट करू नका. वेगवेगळं लॅमिनेट करून घ्या. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, प्रिंट काढायची आणि मग ते कट करून घ्यायचे आणि मग ते लॅमिनेट करायचे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं? ही ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू. मिडा स्टारची जी लाईन खाली आहे तो असते सरळ बाजू. मिडा स्टारची ही जी लाईन खाली आहे ना तो असतो ही आहे सरळ सरळ, म्हणजे आपण त्याला सरळ बघतोय. ती रेड लाईन खाली येते, सरळ दिसतं ते कार्ड त्यावेळेस. तर हे आहे कार्डच्या बाबतीत झालं. हे आहे मनी कार्ड. ओके, तर आता आपण पुढचं बघू. तुम्हाला माझी स्क्रीन सगळ्यांना दिसतीये बरोबर आहे ना? हो हो, दिसते दिसते. हा हा आहे चेक. चेक झूम आलेला आहे, तुझं ओपन नाही झालं. नाही झालं. फाईल ओपन नाही. हा आहे चेक. आता दिसत असेल सगळ्यांना. आता दिसते. हा जो चेक आहे हा आपल्याला उद्या भरायचा आहे बरोबर आहे. तर उद्या तुम्हाला समजा तुमच्या मिस्टरांच्यासाठी असू दे, कोणासाठी असू दे, तुम्ही सगळे हा चेक तेवढे प्रिंटआउट, तेवढे झेरॉक्स किंवा प्रिंटआउट काढून ठेवायचे आणि ते सगळे तिथं समोर ठेवायचे. तुम्ही एकावर एक ठेवलात तर चालेल, असं पसरून ठेवायची गरज नाहीये. एकावर एक ठेवा. ओके, आणि मग तुम्हाला इथं पेच्या जागेला तुम्हाला काय करायचंय, तुमचं नाव नाही, म्हणजे हा कुणी युनिव्हर्स कडनं तुम्हाला मिळालेला चेक आहे. तुम्हाला मंथली जी रक्कम तुम्हाला टाकायची ती तुम्हाला ह्या चेकमध्ये टाकायची आहे आणि मग इथं तुमचं नाव घालायचंय तुम्हाला. आणि तुम्ही पहिल्यांदा हा तुमच्या नावाचा चेक उद्या माझ्या समोरच आपण मेडिटेशन झाल्यावर लगेच भरणार आहे तुम्ही आणि किंवा अगोदर भरणार आहे. आणि तुम्ही ज्याला द्याल ना, तो जो तुम्ही आपण शक्तिपातामध्ये सिद्ध केलेला जो चेक असेल तो तुम्ही ज्याला द्याल त्याला त्याची रक्कम तिथे घालायला सांगा, इथे घालायला सांगा. आलं लक्षात सगळ्यांच्या? इथं तारीख येईल ती उद्याची येईल, अक्षय तृतीयेची येईल उद्याची. समजलं सगळ्यांना? ओके, तर हा आहे चेक. आणि हे जे कार्ड आहे हे पण तुम्हाला प्रिंट करायचं आहे. हे मनी आणि वेल्थ ग्रीड आहे. तर इथं काय करायचंय, आपला फोटो लावायचा आहे. जर तुम्ही दुसऱ्याला दिलं तर तुम्ही तिथे त्याला दुसऱ्याला त्याचा फोटो तिथे लावायला सांगायचा. बरे तुम्ही गिफ्ट कराल किंवा तुम्ही पे करून द्याल, पैसे घेऊन द्याल, पण ते दिल्यानंतर इथे जो आहे तो फोटो त्या व्यक्तीचा पाहिजे, तुम्हाला पाहिजे. हे कार्ड कायम पर्समध्ये ठेवलं जातं. बऱ्याच लेडीज पर्समध्ये ठेवतात आणि बऱ्याच जणांना असा अनुभव आलाय की त्यांचे कामं खूप फास्ट झालेली आहेत किंवा पैसा कायम आपल्याकडे टिकून राहिलाय, सगळ्या अडचणी दूर झाल्यात. तर हे काय करायचंय की हे कार्ड तुम्हाला वाचायचं असतं. 10 मिनिटे तुम्हाला हे वाचावं लागतं. मग तुम्हाला कधीही शांत बसलेले असाल, कुठेही बसलेले असाल आणि हे वाचलं तर चालतं. तर हे कसं वाचायचंय, 1121213151512525272725 5577770110110077. आय एम अ रिच अँड वेल्दी.
एक लक्षात घ्या, पैसा हवाय म्हणून आपण हे करत नाहीये, पण ह्या पैशासोबत तुमच्याकडे समृद्धी पण येणार आहे. आरोग्याची असू दे, रिलेशनशिप मध्ये असू दे, किंवा मग पैशाची असू दे, तुम्हाला हे सगळं मिळणार आहे ह्यातनं. कारण समृद्धी ही फक्त पैशाची नसते, त्यामध्ये सगळं काही येतं. आरोग्य पण तितकंच महत्वाचं असतं, रिलेशन्स घरातले पण तितकेच महत्वाचे असतात. सो आपण हे सगळ्यासाठी करतोय, फक्त हे पैशासाठी करत नाही. तर हे आहे मनी ग्रीड, मनी अँड वेल्थ ग्रीड. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हे सगळ्यांना समजलं? तर आता हिनं पण, आता प्रियांकानं ना प्रिंट काढून आणलेत, मी तुम्हाला दाखवते. माझ्या बहिणीनं प्रिंट काढून तयार ठेवलंय, तर मी तिला ह्याच्यात घेते, तर तुमच्या लक्षात येईल. ओके प्रियांका, ते कार्ड जो हे प्रिंट काढून आणलेस ते दाखव सगळ्यांना. हा, हे बघा, हा तिनं चेक आणलाय, पण हा तिनं लॅमिनेट केलाय. तुम्हाला लॅमिनेट नाही करायचंय, तुम्हाला त्यावर लिहायचंय ना, आणि आपल्याला गोल्डन पेननं लिहायचंय. हे बघा, हा चेक असा तिनं प्रिंट आउट काढून आणलेला आहे. अश्विनी दिसला नाही तो चेक. कुठला हा? हा हा नाही, तू दाखवत हा आता दिसतोय का बघा? नाही, तूच दिसतेय. ओके थांबा, मी ना मला एक मिनिट, मी रिमूव्ह प्रिंट करते. आता बघा मॅडम. नाही ग. प्रियांका, तू बोल थोडस, तुझं तुझं येईल हे. हा असा साधा प्रिंट काढून हा आणायचा. आता दिसते. हा असा साधा असा प्रिंट काढून आणायचा. ओके. हा हा, हे फक्त ही साधी प्रिंट आहे, तुम्हाला जितके हवे तेवढे तुम्ही काढून आणा. आणि हे ग्रीड जे आहे हे असं करायचं. हा, तुम्ही थोडस मोठं आणा. उलट धरलंय, सरळ धर. हा, तर तुम्ही हे काय करा, मोठं, थोडस मोठं काढून आणा. त्यावर फोटो कारण की इथं बसवायचे, आयडी कार्ड, छोटासा फोटो बसवायचा आहे आपला त्याच्यावर. सगळ्यांना दिसतंय? थोडस जवळ घे पियू, वर कॅमेरात. हा, नाही, हा, ओके, आता दिसतंय दिसतंय. हा, स्टेबल धर. हा, हा दिसलं मग सगळं? ती बोलली की दिसतं अश्विनी, ती हा बोलली की दिसते. हा हा हे असं काढून आणायचं. आणि इथं हे जरा मोठं, जरा साईज हे जरा मोठा काढून आणायचा, म्हणजे इथं फोटो लावायला येतो आपल्याला. आणि हे आपला आयडीचा पेपर असतो त्याच्यावर केलं की ते होऊन जातं. आणि दुसरं जे आहे ते हे मनी कार्ड. मनी कार्ड. हे मनी कार्ड आपण आपलं पॅन कार्ड कसं असतंय तसं, म्हणजे एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला हे मिडा स्टार आहे तो. मिडा स्टार, म्हणजे ह्याच्यासारखं सेम पॅन कार्डचा साईज. ओके, दिसला? हा दिसलं. सर्वांना दिसलं ना? हो हो हो. हो, दिसला. बुक कॉइन हे करू का? हा, झिबो कॉइन दाखव, मग मी नंतर त्यांना त्याचं महत्व सांगते. झिबो कॉइन दाखव. हे आहेत झिबो कॉइन. हे झिबू कॉइन आहे. हे ना, हा असतो, हा ग्रीन ॲव्हेंचर असतो. थोडं लांब धर, थोडं थोडं. हा, नाही, हा, अजून थोडं पुढं. हा, बस बस, ओके. आता उलटा कर. दिसतोय का ना? दिसतोय दिसतोय. दिसतोय का? हा असा असतो. हा, हो दिसतो मॅडम. आणि ना कुबेर आहे का तुझ्याकडे? कुबेर स्टोन आहे? हा आहे. दाखवते आहे. आता ऍक्च्युली माझा तो देवाऱ्यावर आहे, त्यामुळं. हा आहे तो कुबेर स्टोन. दिसतोय सर्वांना? हा पण ह्याच्यामध्ये नाहीये ग. कशामध्ये? अच्छा, तुमच्या जवळ आहे का ते असतं तो कुबेर स्टोन वगैरे? आहे. कोण बोलतंय? हा मी रीता हा, पूजा बोलते. रीता मी देईल. मी तुला अच्छा तुम्हाला जर हवा असेल तर मला सांगाल, मी देईल तुम्हाला. अच्छा 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 अच्छा. ओके. हा, ह्याला कुबेर स्टोन. हा असा सर्वांना दिसला? क्लिअर? ओके. ओके, आता हे आहे असं, हे सगळे आहे, आणि मी तुम्हाला सांगेल की काय काय करायचंय. आणि उद्यापासून तुम्ही
प्रत्येकानं शक्य असल्यास, आता उद्याचा जो दिवस आहे ना, तो ना अक्षय तृतीयेचा आहे. तर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला काही, आपण जर इंडियात असतो तर आपण कोणाला तरी दान दिलं असतं, करेक्ट? जे कोणी इंडियात राहतात त्यांनी कुणालाही तुम्ही काही पण दान द्या. म्हणजे काही पण म्हणायचं इन द सेन्स, सवाष्ण असेल तर एखादा बांगड्यांचा सेट द्या. ओके. तुम्हाला जे शक्य असेल ते दान तुम्ही दुसऱ्याला उद्या करा. ज्यांना कुणाला तुम्हाला ड्रेस द्यायचा असेल ड्रेस द्या, आणि ज्यांना कुणाला इथे नसेल, जे इकडे राहणारे असतील त्यांना जमत नसेल तर त्यांनी थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवा, की तुम्ही इंडियात गेल्यानंतर ते कुठेही अन्नदानाच्या ठिकाणी द्या किंवा कुणाला गरज लागली तर द्या. कारण उद्याच्या दिवसाचं ते एक महत्व आहे की जे काही आहे ते कधी न संपणार आहे. सो तुम्ही दुसऱ्याला द्या, आणि तुम्ही दुसऱ्याला देत राहिला की युनिव्हर्स त्याची त्याची भरपाई करताना तुम्हाला रिटर्न मध्ये भरपूर काही देतो. कारण एक लक्षात घ्या की आपलं आतलं जग, मी तुम्हाला का सांगते, कारण सारखं ग्रॅटिट्यूड मध्ये राहा किंवा तुम्ही मनात भावना कायम चांगल्या ठेवा, कारण ते आपलं आतलं जग असतं. आपल्या आतमध्ये पण एक जग असतं. ते आतलं जग आपण चांगलं करायचं, जेणेकरून आपण बाहेरच्या जगातही आपलं जे तेज असतं हे चांगलं असतं, आणि त्याचे फुटप्रिंट्स असतात ना, त्याचे छाप हे बाहेरच्या जगात उमटतात. आपण आतलं जग जितकं चांगलं ठेवतो तितकं. म्हणजे जर तुम्ही आतून दुसऱ्याबद्दलची आदराची भावना ठेवली, आतून दुसऱ्याला क्षमा करण्याची भावना ठेवली, आतून दुसऱ्यासाठी आभाराची भावना ठेवली, तर युनिव्हर्स पण तुम्हाला देत असताना, तुम्ही आतून इतके सुंदर आहात म्हणून युनिव्हर्स तुम्हाला देताना रिटर्न मध्ये तेच देतो. जसं आपण एखादा बॉल भिंतीवर मारल्यानंतर तो आपल्याकडे रिटर्न येतो, त्याच्याप्रमाणे युनिव्हर्सचा लॉ असतो. हे लक्षात घ्या. मी सोपी पद्धत सांगितली तुम्हाला. ओके. तर हे असं आहे. काल मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं, आणि काल मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं, स्वतःकडे काय आहे, काय आहे ह्याचा विचार करायचा. म्हणजे तुमच्याकडे काय तुम्हाला परमेश्वरानं दिलंय. तर पहिलं, आपल्याला परमेश्वरानं ह्या विश्वाचा एक भाग बनवलंय, त्यासाठी ते ते खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, की आपल्याला जे आयुष्य दिलंय परमेश्वरानं, ते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण जर का शरीर नसतं, आपली बॉडी नसती, तर आपण काहीच करू शकलो नसतो. तर जे आहे त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि हा विचार करायला आजपासूनच, कालपासूनच सुरू करायचं होतं. जे आज आज आलेत त्यांनी त्या आजपासून सुरू करायचंय. आणि हे का करायचं तेही सांगते. ज्यावेळेला आपण हा विचार करतो माझ्याकडे काय आहे, त्यावेळेला आपण निगेटिव्ह जे येतात ना, अरे माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे हाच ड्रेस नाहीये, माझ्याकडे हीच साडी नाहीये, माझ्याकडे ही गाडी नाहीये, हे नाही जे आहे ना, कट क्लिअर डिलीट, तर हे नाही जे आहे ना, तर हे आपल्या आयुष्यातनं निघून जात. म्हणून जे आहे त्यासाठी थँक्यू म्हणायला शिकायचं. माझ्याकडे ठीक आहे, दुसऱ्यांचं आपण कुठेतरी गेलो, नाही नाही माझ्याकडे दुसरे कितीही छान घालून आलेलं असू दे, नाही माझ्याकडे आहे, माझ्याकडे ऑरेंज कलरची आहे ना साडी, माझ्याकडे पांढऱ्या कलरची, ह्यातली वेगळा प्रकार आहे पण आहे. सो थँक्यू फॉर दॅट. देवा तुम्हाला आयुष्य दिलंयस, मला एवढं सुंदर शरीर दिलंयस, थँक्यू. माझ्याकडे काहीच नसण्यापेक्षा माझ्या डोक्यावर छत आहे, थँक्यू. माझ्याकडे 10 कपड्याचे जोड नाहीत, पण माझ्याकडे घालायला कपडे आहेत ना, थँक्यू. आलं का लक्षात? ज्यावेळेला तुम्ही ह्या भावनेमध्ये याल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमची जी काही कार्मिक बंधनं असतील, जे त्रास असतील, ज्या अडचणी असतील, ऑटोमॅटिकली त्या तुम्हाला वाट देतात, त्या बाजूला सरकतात. हाच युनिव्हर्सचा लॉ आहे. आणि दुसरी गोष्ट, की आपण कधी नाही नाही म्हणायचं. एक मिनिट, मी एक स्लाइड दाखवते तुम्हाला. ओपन असेल तर मला शक्य होईल. एक स्क्रीन शेअर. मी कॅनव्हा ओपन करते. तर मी तुम्हाला का सांगते, कारण मग तुम्हाला ते कळेल म्हणून. चुकून माझ्याकडनं मगाशी सगळं क्लोज झालं. दिसतंय कॅनव्हा ओपन होताना? हो दिसते. ओके, थँक्यू. तर एकच मिनिट, आपल्याला कुठे जायचं, हे सगळं मणिरेखीचं आहे, तुम्हाला आता इथे मला दाखवायचंच आहे म्हणून मी इकडे आली आहे. हा. तर हे हे लक्षात ठेवायचं कायम प्रत्येकानं. ज्यावेळेला आपण आता शक्तिपात घेणार आहे, तुमची कामं व्हावी तशी तुमची मनापासून इच्छा आहे, किंवा तुमच्या आयुष्यात समृद्धी कायम तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहावी, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. व्हॉट यू थिंक यू बिकम.
तुम्ही जो विचार करता तुम्ही तसं वागता. व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. तुम्ही काय तुमच्या मनातून फिलिंग्ज आहेत त्या तुम्ही अट्रॅक्ट करता. तुम्ही मनातून दुःखी असाल तर तुम्ही दुःख अट्रॅक्ट कराल. तुम्ही मनातून हॅपी असाल तर तुम्ही आनंद अट्रॅक्ट कराल. तुम्ही जर मनानं काय म्हणतात समृद्ध असाल, ओपन माइंडेड असाल तर तुम्ही त्या प्रकारच्या ऊर्जा स्वतःकडे अट्रॅक्ट कराल. तुम्ही जे इमॅजिन कराल ते तुम्ही क्रिएट कराल. म्हणून तुम्हाला इमॅजिन काय करायचंय? समृद्धी, आरोग्याची समृद्धी, पैशाची समृद्धी, तुमचं आयुष्य, तुमच्या घरातली प्रत्येक गोष्ट ही समृद्ध आहे. मग आपलं घर मुलाबाळांनी असू दे, आनंदानं असू दे, एक नात्यांनी असू दे. तुम्हाला हे क्रिएट करायचंय. तुम्हाला ते क्रिएट करायचं असेल तर तुमच्या इमॅजिनेशन मध्ये पण तसंच पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तुमची मुलं तुमचं ऐकलं पाहिजे, तुमच्या मुलांनी तुमच्याप्रमाणे राहिलं पाहिजे, सो यू इमॅजिन दॅट, देन यू क्रिएट दॅट अँड देन यू विल बी हॅपी. तर आणि दुसरी गोष्ट, विश्वाला आता तुम्ही मी तुम्हाला दोन्ही याच्यात सांगते, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये. तर युनिव्हर्सला फक्त यस कळत. हे लक्षात घ्या, युनिव्हर्सला फक्त यस कळतं. युनिव्हर्सला नो कळत नाही. आपण काय म्हणतो की आपण असं म्हणतो की मला ना मुलं आपले मला खूप कंटाळा आलाय, बरोबर आहे. पण युनिव्हर्सला ते तुम्ही आलाय म्हणताय का नाही म्हणताय हे काही कळत नाही. युनिव्हर्सला फक्त काय माहित असते, तथास्तु म्हणायचंय मला. ओके, तर युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु म्हणतो. तुम्ही काय म्हणता, पैसे, आज माझ्याकडे पैसे नाहीये किंवा आज माझ्याकडे पैसे नाही. युनिव्हर्सला काय कळतं ते नाही समजतच नाही युनिव्हर्सला. पण तुम्ही जे म्हणता माझ्याकडे पैसे नाहीत, तो तथास्तु म्हणतो. तर ह्याप्रमाणे तुम्हाला बोलताना प्रत्येक वेळेला काळजी घ्यायची की तुम्ही काय बोलताय आणि काय करताय. सो प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचंय. असं पण नाही म्हणायचंय की आपण असे वर्ड्स वापरतो ना की मला आळशी बनायचं नाहीये. बरोबर आहे. आपण सेंटेन्स कसं म्हणतो की मला आळशी बनायचं नाहीये. किंवा आता दुसरं सेंटेन्स आठवायचा प्रयत्न करूया कुठलं तरी. एखादं सेंटेन्स सांगा मला कुणीतरी ऍफर्मेशनचं. ऍफर्मेशन राहू दे, तुम्ही नॉर्मल बोलता त्यातलं सांगा मला, कुणीही एखादं सांगा. किंवा आपण मुलाला सांगतो, पळू नकोस रे तू पडशील. आपलं सेंटेन्स काय असतं, पळू नकोस तू पडशील. बरोबर आहे. हे आपलं सेंटेन्स असतं. मग त्यावेळेला युनिव्हर्स तथास्तु म्हणतो. त्याला तो मधला नाही शब्द कळतच नाही ना, तुम्ही नको म्हणलाय ना मध्ये, नाही शब्द कळत नाही. तर तो काय करतो, तो तथास्तु म्हणून टाकतो. आणि मग मुलगा काय होतो, अरे पडशील म्हणतो तर ते पडतोच. तुम्ही 4 वेळा बोलला की मग 5व्या वेळा ते होतच. बरोबर आहे. सो तुम्हाला काय म्हणायचंय, तू घट्ट धर, पळताना खाली बघून पळ. आपल्या अफर्मेशन्स मध्ये हे फरक आणायचे. ज्यावेळेला तुम्ही अफर्मेशन देताय त्यावेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला अशी अफर्मेशन द्यायची आहे की माझे महिन्याचे एवढे इन्कम येतंय आणि ते इन्कम माझ्या ह्या कोर्समधून येत आहे, माझ्या ह्या क्लासमधून येत आहे, किंवा मी जे शाळेमध्ये मुलांना चांगलं ज्ञान देते त्याबद्दल ते मला पेमेंट येत आहे किंवा ते पैसे माझ्या खात्यावर जमा होत आहेत. युनिव्हर्सला तुम्ही सांगताना तुमचं लास्ट डेस्टिनेशन सांगा आणि मग तुम्ही तिथं पैशाची रक्कम टाकायची आहे. कुणीही पैशाची चेकवर रक्कम टाकत असताना ही काळजी घ्यायची आहे की आपण काय करायचंय, पैशाची ज्यावेळेला तुम्ही रक्कम टाकताय त्यावेळेला तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की ती रक्कम खूप हाय पण टाकायची नाहीये, खूप लो पण टाकायची नाहीये. तुम्हाला जर आता 10,000 येत असतील तर तुम्ही साधारण 25 पर्यंत टाकू शकता. बेबी स्टेप करायचेत आपल्याला. आपण काय लक्षात ठेवायचंय, बेबी स्टेप्स. कुणीही अशी मोठी रक्कम टाकायची नाहीये. नाहीतर मग काय होतं, कधी कधी आपण 10 लाख 20 लाख असं एकदम आपण नाही टाकू शकत. तुम्ही थोडं थोडं टाका. अफर्मेशनला खूप महत्व असतं. सो तुम्ही मला महिन्याला 25,000 माझ्या खात्यामध्ये माझ्या क्लासेस घेण्यामधून येत आहेत. कारण तुम्ही जर 10 लाखाची अपेक्षा ठेवली तर तुम्हाला कष्टही तेवढेच करायचेत ना. हार्डवर्क तर आपल्याला करायचे.
मग जर तुम्ही तेच 25 ची ठेवली, तुमचं आत्ता 10 असेल, तुम्ही 25 कडे गेलात, तर युनिव्हर्स काय करेल, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन करेल आणि मग तुम्हाला त्याच्यातून तेवढं इनटेक तुमच्याकडे येईल. पण त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही हे सगळे नियम पाळले पाहिजेत. कारण तुम्ही मनात जे बोलता ना, ते युनिव्हर्सला कळतं. जसं मी सांगते, मनात आपण जे बोलतो ते एंजल्सला कळतं. मग युनिव्हर्स ही पण एक दैवी शक्तीच आहे. सो आपण मनात जी बडबड करतो ही त्याला कळतं, कारण मनात केलेली बडबड ही आपल्या इनर वर्ल्डमध्ये असते. ती बडबड युनिव्हर्सला कळते. सो तुम्ही मनाला चेंज करायला सुरू करा, तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. नाहीतर आपला एक विचार असतो. कसं असतं, आता समजा एखाद्याची कोर्ट केस चालू असेल, आपण खूप ये जा करतोय आणि आपण ह्या मंदिरात जातो, त्या मंदिरात जातो, त्या मंदिरात जातो, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण काय करतो, बाबा देवा मी तुला हे देईन, देवा मी तुला ते देईन, माझं काम होऊ दे, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. पण ते का होत नाही आपल्या आयुष्यामध्ये? कारण एकच छोटासा विचार आपल्या मनात आलेला असतो, की अरे मी एवढं करतोय, मला यश येईल का? हा विचार येतो ना मनात. पण जे लोक, नाही ती शक्ती आहे, माझं काम होणार, असं जी बोलतात ना, त्यांना 4 ते 6 महिने लागतील, पण रिझल्ट त्यांच्याच बाजूने लागणार. बघा तुम्ही ट्राय करून. एकही निगेटिव्ह विचार मनात येऊन द्यायचं नाही. तुमचं कोणतंही काम असू दे, ते कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. भले काय होईल, कार्मिक रेकॉर्ड क्लिअर व्हायला, आपलं जे मागच्या जन्मीचं बंधन असेल कुणाबरोबर, ते क्लिअर व्हायला आपले 3 महिने जातील जास्तीत जास्त. 90 डेज देतात. आम्ही रेकीमध्ये 90 डेज देतो. तर 90 डेज तुमचं सगळं कार्मिक क्लिअर व्हायला, त्याच्यानंतर तर रिझल्ट तुमच्या बाजूने लागेल. पण त्यासाठी तुमच्याकडून एकही निगेटिव्ह ऊर्जा, एकही निगेटिव्ह विचार तिकडे गेला नाही पाहिजे. अंडरस्टँड? सगळ्यांना समजली ही गोष्ट? याचप्रमाणे आता आता इथं हे सगळं तुम्हाला मी उद्याचं जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. उद्या कसं बसायचं हेही आपण सांगितलेलं आहे, चर्चा केलेली आहे. शंका असतील तर आपण घेऊ. आता अजून एक विषय हे आपल्याकडे, तुमच्याकडे जर का स्टोन असतील कोणाकडे, तर स्टोन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात तुमच्याकडे असतील, तर मग त्याप्रमाणे उद्या ते तुम्हाला शेजारी घेऊन बसायचे. तर हे बघा, हे हे एक खूप सुंदर आहे. आपण काय करतो, आपल्या मनाच्या ऊर्जा ह्या अपडाऊन होत राहतात. आपल्याला ज्यावेळेला राग येतो, त्यावेळेला आपण कुठे असतो, तर 150 असते आपली जी फ्रिक्वेन्सी असते. कारण आपण आपल्या शरीरातलं जे काही आभामंडल आहे, त्यामध्ये काय असतात, तरंग निर्माण होत असतात. कारण तुमच्या लक्षात येत असेल, आपण जर म्हणलं की अरे मला ह्या मैत्रिणीशी बोलायचं आहे, आणि कधी कधी त्या मैत्रिणीचा समोरून फोन येतो, म्हणजे आपले तरंग तिच्या जो काही सिक्स सेन्स आहे त्याला इंटेन्शन जातं आपल्याकडून, आणि मग तिचा आपल्याला फोन येतो, कारण आपण तिला तितके क्लोज असतो. लक्षात आलं? तर त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला गिल्ट फील करतो, त्यावेळेला आपली फ्रिक्वेन्सी 30ला असते. ज्या वेळेला आपल्याला लाज वाटते एखाद्या कामाची, त्यावेळेला आपण 20ला जातो. ज्या वेळेला आपल्याला आपलं ध्येय असतं समोर आणि आपण काम करत असतो, आपल्याला हे करायचंय अशी भावना मनात निर्माण होते, त्यावेळेला आपण 200ला येतो. ज्या वेळेला आपण आपली इच्छा खूप स्ट्रॉंग असते, त्यावेळेला 310. एक्सेप्टन्स असेल, आपण पुढच्याला जसे आहे तसं एक्सेप्ट करून त्याच्यावर काम करत असू, आपण राग करत नसू त्याच्यावर, तर आपली जी फ्रिक्वेन्सी असते ती 350ला असते. ऍक्च्युली हा तुमचा सिलेबस नाहीये, पण मी तुम्हाला फक्त कळावं की आपण राग करतो, चिडचिड करतो, दुसऱ्याबद्दलच्या भावना ज्यावेळेला आपल्या मनामध्ये वाईट येतात, त्यावेळेला आपली फ्रिक्वेन्सी कशी काम करते, आणि ह्याच्यावरून तुमचे कार्मिक अकाउंट तयार होतं. लक्षात घ्या हे. ओके, हा तुमचा भाग नाहीये, मणिरेखीचा भाग आहे, पण तुम्हाला मी दाखवलं. आता आपण जाणार आहे, आपल्याला बघायचंय. हा, आता आपण इथे यायचं. तर आपण आलो, हे ना, हे सगळं तुम्हाला बघितलेलं असेल तुम्ही. हा आहे पायराइटचा ट्री. कुणाकडे जर का स्टोन असतील तर त्यांनी लक्ष देऊन बघा. ओके, हा, तर हा आहे पायराइटचा ट्री. हा ट्री उद्या सकाळी मी पण दाखवते तुम्हाला, उद्या सकाळी मी ठेवणार आहे समोर. तर हा पायराइटचा ट्री, हा हा जो स्टोन आहे, हा जो क्रिस्टल आहे, हा पैसा अट्रॅक्ट करतो, समृद्धी अट्रॅक्ट करतो घरामध्ये, म्हणून हा ट्री ठेवला जातो. ओके, हे आहेत वेगवेगळ्या रंगाचे ट्री.
हे 7 चक्राचे ट्री आहेत ऍक्च्युली. वेगवेगळे आहेत. काही आहेत अमॅथिस्टचे आहेत, काही रोज कॉर्डचे आहेत. हे सगळे पैसे अट्रॅक्ट करतात, काही रिलेशनशिप अट्रॅक्ट करतात. ओके. हे सगळे स्टोनचे क्रिस्टलचे बनलेले असतात. आपण कधी कधी श्रीयंत्र ठेवतो. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर उद्या तुम्ही ते ठेवायचंय. ओके. उद्या त्याची पूजा तर होतेच होते. हे पण मनी अट्रॅक्शनचा पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड हा काय करतो, विश्वातील ऊर्जा एकत्रित करायला मदत करतो. तर हा पिरॅमिड. ह्याच्यात रुद्राक्ष असतं, गोमती चक्र असतं, आणि आपण काय म्हणतो त्या अं, समुद्रातून मिळतात त्या, कोणाला मला नाव लक्षात येत नाही, कोणाच्या येते का हे कवड्या कवड्या हा, कवड्या. कवड्या तर त्या कवड्या ह्याच्यामध्ये असतात. तुम्हाला त्या कवड्यांचा अजून एक नंतर आम्ही धनत्रयोदशीला वेगळं आणि सांगणार आहे, पण ते त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये कवड्या आहेत. तर हा जो पिरॅमिड असतो हा कुणाकडे असेल तर तोही तुम्हाला उद्या तो शक्तिपाताच्या वेळेला तिथं ठेवायचा आहे. पुढे आता हे तुम्ही आत्ता बघितलं, हे आहेत ग्रीन ॲव्हेंचर्सचे टंबेल्स आहेत. तर हे काय करतात, हे तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता, खिशात ठेवू शकता, मनी अबँडन्ससाठी, म्हणजे पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी. हे पण तुमच्याकडे असतील. आता ऍक्च्युली ह्या क्लासला जे कोणी पहिले 5 ऍडमिशन्स असतील त्यांना हे टंबेल्स फ्रीमध्ये होते. आता ऑलरेडी 2 गेलेले आहेत. उरलेले जे कोणाचे आम्ही ऍडमिशन बघतो आणि त्यांना ते पाठवण्यात येतील. हे आहे मनी वेल्थ ब्रासलेट. तर आपण हे ब्रासलेट तुम्ही हातात घालू शकता. ह्याच्यामध्ये कोणते कोणते स्टोन आहेत हे तुम्हाला कळेल. क्रिस्टल्स कोणते कोणते आहेत की जे मनी अट्रॅक्ट करतात. हा आहे ग्रीन ॲव्हेंचर. ग्रीन ॲव्हेंचर हा मनी अट्रॅक्शनसाठी महत्वाचा असतो. पायराईट असतो, हाही मनी ॲव्हेंचर, मनी अट्रॅक्ट करण्यासाठी वापरतात. हा मगाशी तुम्ही जो बघितला ना ट्रीला होता तो रॉ आहे, रॉ पायराईट आहे. हा आहे हा पॉलिश बिलिश करून तयार केलेला असा तो असतो पायराईट. हा आहे सिट्रीन. तर सिट्रीन हा मनी अट्रॅक्ट करण्यासाठी सगळ्यात चांगला क्रिस्टल आहे. हा आहे हिमॅटाईट. हा आहे क्रायसोपर्स. हा टायगर आहे. टायगर हा जरा संरक्षणासाठी वापरतात, आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जी जास्त येऊ नये म्हणून. हा आहे क्लिअर कॉट. क्लिअर कॉट हा काय करतो, ह्या सगळ्याला एनर्जी द्यायचं काम करतो. क्लिअर कॉटकडे खूप सारी एनर्जी असते, तो द्यायचं काम हा क्लिअर कॉट करतो. आणि हा आहे अमॅथिस्ट. अमॅथिस्ट हा कॉन्सन्ट्रेशन साठी वापरतात. कारण आपल्याला जर का आपण एखादी गोष्ट करणार असू, आपल्या आयुष्यात उतरवणार असू, तर आपल्याला एकाग्रता ही तेवढीच महत्वाची असते ना, त्या एम बरोबर. आपलं जे एम असेल त्याच्यासोबत. त्यामुळे तो अमॅथिस्ट ह्याच्यात आहे. म्हणून हे मनी वेल्थ ब्रासलेट हे असं असतं. आणि हा आहे सिट्रीनचा ट्री. हा ट्री इतका सुंदर असतो दिसायला. ह्याची ऊर्जा म्हणजे त्याच्या प्रेमात पडावं अशी त्याची ऊर्जा असते. आता तुम्ही बघतानाच तुम्हाला ते जाणवलं असेल की त्याला बघतानाच आपल्याला कसं फील होतंय. तर हा जो सिट्रीनचा ट्री आहे हा साऊथ ईस्टला कॉर्नरला ठेवतात मनी आणि वेल्थ अट्रॅक्ट करण्यासाठी. लक्षात आलं. हे आहेत पैशाच्या संदर्भातले, समृद्धीच्या संदर्भातले क्रिस्टल्स जे मी तुम्हाला आता दाखवले. ओके. तर हे जर तुमच्या जवळ असतील तर ते तुम्ही उद्या सोबत ठेवायचे. तुम्ही त्याच्याही ऊर्जा तुम्ही काय केलं घ्याल, वाढवून घ्याल. तर आता सगळ्यांच्या लक्षात आलं काय करायचं आहे. ओके. आता वहीवर लिहून घ्या. तुम्हाला कायम ज्यावेळेला तुम्ही मेडिटेशनला बसाल त्यावेळेला, ज्यावेळेला मी हे तुम्ही सांगितलेलं सगळं फॉलो कराल, प्रयत्न तरी कराल, ऍटलिस्ट प्रयत्न करा. सगळं होणार नाही, प्रयत्न करा. तर ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला पुढे काय करायचंय ते तुम्ही जरा लक्ष देऊन, मी सांगते तेवढं लिहून घ्याल पटपट पटपट. 520 520 हा एक नंबर आहे की जो मनी अट्रॅक्शनसाठी वापरला जातो. तो तुम्ही चॅन्ट करू शकता. 520 520. तो तुम्ही वापरू शकता. नंतर लिहायचंय खाली स्विचवर्ड लिहायचा आहे. तो स्विचवर्ड तुम्ही पाण्याच्या बॉटलला लावून ठेवू शकता, तुमच्या टेबलवर लावून ठेवू शकता, तुमच्या घरामध्ये बोर्डवर लावून ठेवू शकता, किंवा तुमच्या लेफ्ट साईडला पण तुम्ही लिहू शकता. हा स्विचवर्ड आहे मनीसाठी. तुम्ही तो चॅन्ट पण करू शकता बसल्या बसल्या. तर टुगेदर
TOGETHER, टुगेदर डॅश फाइंड, FIND, फाइंड डॅश काउंट, COUNT, काउंट डॅश डिवाइन, DIVINE. मी चॅट बॉक्स मध्ये टाकू का? हो टाक. Together, find, count, divine. हा स्विच वर्ड आहे. तुम्ही हा कुठेही, तुम्हाला जिथं मनी एनर्जी हवी आहे तिथं कुठेही तुम्ही हा स्टिक करू शकता. तुमच्या पैसे ठेवायच्या लॉकर मध्ये तुम्ही त्याला स्टिक करू शकता आणि त्याच्यावर सेलोटेप लावून ठेवू शकता. हा असा लिहायचा आहे आणि तो तिथं ठेवायचा आहे. आणि तुम्ही तो दिवस तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही चॅन्टिंग करू शकता. हे सगळे स्विच वर्ड्स तुम्ही चॅन्टिंग करू शकता. ओके. नंतर अजून एक वर्ड आहे तो गोल्डन सनराईज. हा पण मनी एनर्जीशी कनेक्टेड आहे. गोल्डन सनराईज हे स्विच वर्ड तुम्ही एक वापरा, तुमच्या तुमच्या घरातल्या कंडिशनवर हे स्विच वर्ड्स वापरायचे. दुसरं मनी अफर्मेशन काय द्यायची? आय एम मनी मॅग्नेट. मी ते पण लिहिते, तुम्हाला लक्षात येईल. आय एम मनी मॅग्नेट. तुम्ही ज्या वेळेला ध्यानाला बसाल त्यावेळेला वरून लाईट येतोय अशी ज्या वेळेला तुम्ही कल्पना करता त्यावेळेला तुम्हाला मनात काय आणायचंय? आय एम अ मनी मॅग्नेट. तुम्हाला अफर्मेशन लिहायची असेल तर येलो कागदावर तुम्हाला गोल्डन पेननं लिहायचंय आय एम अ मनी मॅग्नेट. ज्यावेळेला तुम्ही पैशाच्या संदर्भात काही द्याल ना तर गोल्डन पेननं लिहायचं, लक्षात ठेवा. कारण पैशाची एनर्जी कशी असते? गोल्डन असते. आय एम जर तुम्हाला समृद्धीच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत लिहायचं असेल तर आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम HEAL, हेल्थ, हेल्थ मॅग्नेट. हे अफर्मेशन्स आहेत, बेस्ट अफर्मेशन्स, की तुम्हाला ते तुमची कामं होण्यासाठी. जे कोणी ब्युटी बिझनेस मध्ये आहेत, जे कोणी असे बिझनेस आहेत की तुमचा कस्टमर सोबत कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला त्यांनी पायराईट आणि रोज कॉर्ड्स हे तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवायचे. पायराईट आणि रोज कॉर्ड्स. रोज कॉर्ड्स हा पिंक असतो, पायराईट हा मगाशी मी तुम्हाला दाखवला. आता इथे एकच मिनिट, तुम्हाला एक नंबर द्यायचा आहे. तो नंबर कसा लिहायचा मला तुम्हाला सांगायचंय. तर मी जरा पेन, डॉक्युमेंट्स, नोट्स, व्हाईटबोर्ड. ओके. हे बघा, आपल्याला तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स दूर करायचे त्यावेळेला तुम्हाला एक नंबर लिहायचा आहे. तो नंबर लिहून घ्या. 52, माझं अक्षर केवढं चांगलं येत नाहीये, तुम्ही व्यवस्थित लिहा. 520441 आणि 777 असा नंबर लिहायचा आहे. हो, ह्याच्या भोवती राऊंड करायचंय तुम्हाला, सर्कल काढा. ओके. आणि ह्याच्या चारी दिशेने एरो करायचे. आणि तुम्ही जितक्या ट्रस्टने ही कामं कराल तेवढी तुमची कामं लवकर होतील. पण मनात जर का शंका आणली तर आपण आपले कार्मिक ब्लॉकेजेस क्रिएट करतो आणि आपली कामं होत नाही. कोणीतरी रेष मारतंय. ही रेष ही नाही पकडायची, फक्त राऊंड करायचंय त्या लेटर्सना आणि एरो करायचे. आलं लक्षात? हो.
तर हे करायचंय. हे मी तुम्हाला सगळं उद्यासाठी आणलं सांगितलं. आता एक लक्षात घ्या, आपला उद्याचा दिवस इतका का छान आहे मी तुम्हाला अजून एक सांगते. मी ना प्रत्येक वेळेला बऱ्याच वेळेला मी अमावस्या आणि पौर्णिमेचे मेडिटेशन घेते, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या वेळेला खूप दिवस झाला गॅप पडलाय, पण अमावस्या पौर्णिमेचे मेडिटेशन रेग्युलरली असतात. तर आता जे गेलेली अमावस्या होती, बरोबर आहे. आत्ताचा जो चंद्राची जी काही कला आहे ती वाढत चालली आहे. मग उद्या तुम्ही जे काही काम कराल ना, अमावस्येनंतर पुढचे 5 दिवस आपण जी काही कामे करतो ती सगळी चांगली कामं 5 दिवसात करायची, हे लक्षात ठेवा. का करायची? कारण चंद्राची कला ही वाढत असते आणि चंद्र हा आपल्या टोटल जीवनावर खूप मोठा इफेक्ट करतो. सो तुम्हाला काय करायचंय, अमावस्येच्या पुढचे 5 दिवस तुमची जी काही कामं असतील, भले तुम्हाला घर शिफ्टिंग असू दे, भले तुमचं पैशाच्या संदर्भातली कामं असू देत, काही असू देत, ती पुढच्या 5 दिवसात करायची आहेत. कारण चंद्राची कला वाढतीये, त्याच्याबरोबर आपल्याही घरातली सुख समृद्धी आरोग्य सगळं वाढत जातं. लक्षात आलं? त्याचप्रमाणे आता उद्या बघा, उद्या अक्षय तृतीया आहे, तर आपण काय करणार आहे, सकाळी मेडिटेशन करणार आहे आपण. उद्या आपल्या सगळ्या ऊर्जा आपण वाढवणार आहे. म्हणून उद्याचा दिवस आणि तो मुहूर्त खूप चांगला आहे. सो कोणीही मिस करू नका. ओके, हे सगळं झालं. आता कुणाची शंका आहे का सांगा, त्याच्यानंतर मी एक 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं मेडिटेशन घेणार आहे, त्याच्यानंतर मी बंद करणार. कुणाच्या शंका असतील तर विचारून घ्या. हा जो नंबर आहे ना अश्विनी, तू सांगितलेला 520 741 हा आणि 777, हा हा कशावर लिहायचा? उद्या जवळ ठेवायचा म्हटलेस ना तू, पेपरवर नाही लिहून नाही, जवळ हे जे मी तुम्हाला नंबर सांगितले ना, हे नंबर हम्म, तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफ मध्ये वापरायचे. ओके. आले लक्षात? ओके, उद्या पण लिहून मग ठेवा असं काही नाही. हा जो पर्टिक्युलर आहे, बाकी कळालंय मला. हा हा जो लास्टचा जो सांगितलास ना, सर्कल करून त्याला ॲरो करून ठेवायचे, हा कशावर लिहायचा? पेपरवर, हातावर, कुठे? हा कुठेही. ते बघ, हे जे हे. स्विच मी तुम्हाला सगळे दिले ना, हा नंबर पण जो मी तुम्हाला दिला ना एरो मार्क वाला, तर तो एरो हो. मार्क वाला जो नंबर आहे तो तुम्हाला तो पेपरवर लिहून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. तो पेपरवर लिहून तुम्हाला जिथे कुठे तुमच्या समृद्धीचं, जिथे तुम्हाला काय म्हणतात, पैसा जिथे तुम्ही ठेवता किंवा तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या लेफ्ट साईडला हे नंबर सगळे कुठे वापरायचे, लेफ्ट साईडवर लिहायचे आपल्या. ओके. तुम्ही बॉडीच्या लेफ्ट पार्टवर लिहू शकता. तुम्हाला पाणी चार्ज करायचंय समृद्धी, पैशाच्या समृद्धीनं, तुम्ही त्या पाण्याच्या बॉटलच्या खाली हा नंबर लिहून त्याच्यावर एक सेलो टेप लावून कायम टेबलला चिटकून ठेवू शकता. तुमचं ऑफिस असेल त्या काचेच्या जे आपण वर खाली काच ठेवायचं. लावतो त्याच्या खाली ठेवू शकता. इथे कुठेही ओके. तुम्ही हा नंबर वापरू शकता. लक्षात आलं? हो. हो. ओके. अजून कोणाचा काय प्रश्न आहे का? अश्विनी, तू जो चेक दाखवला तर तो चेक मग कसं काय करायचं प्रिंट आउट? तो ना तुम्ही मी आपल्या ग्रुपवर सगळे पीडीएफ टाकलेत बघा. त्याच्यात ते फक्त हेच ते मिळाले ना, ते चेकची पीडीएफ आलेली ते आहे ना? डॉलर रुपीज आणि तेच मिळालं, आणि तो काय आहे ते, ती रांगोळी सारखं आहे बरं, ते एक मिनिट मिळालं. प्रियांका, आता लगेच त्या ग्रुपवर ते चेकचे पीडीएफ पाठवून दे ग. हा पाठवते. हा, मग तो जो आहे ना चेक, मॅडम, तो चेक तुम्ही प्रिंट काढून घ्या व तुम्हाला आहे 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 हा आहे आहे ग्रुपवर आहे, हा, चेक आहे. तो तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि तात्पुरता तो प्रिंट काढून घ्या आणि द्या. फक्त ते जे मनी कार्ड आहेत ना ते तुम्हाला लॅमिनेट करायचे आहेत. आणि जे मनी ग्रीड आहे ते काय करायचंय तुम्हाला, पहिला त्याच्यावर फोटो चिटकवायचा आहे. ज्या माणसासाठी ते ग्रीड आपण देणार आहोत त्याचा फोटो लावायचा आहे आणि मग ते लॅमिनेट करायचं आणि ते कायम ओके. तुमच्या पर्समध्ये ठेवायचंय. आणि हे जे काही तुम्ही तयार करताय ना स्वतःसाठी, ते जर खराब नाही झालं तर तेच तुम्ही पुढच्या दसऱ्याच्या वेळेला आपला जो शक्तिपात होणार आहे त्यावेळेला तुम्ही तेच परत समोर मांडून ठेवायचं. म्हणजे पुन्हा त्याला ऊर्जा मिळते आणि तुमच्या लाईफ मधल्या अडचणी कमी होतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि येस. ह्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुणाला देणार असाल तर तुम्ही चार्जेस पण घेऊ शकता. तुम्ही 111 रुपये घेऊ शकता, 511 रुपये घेऊ शकता. तुम्ही दुसऱ्याकडनं पैसे घेऊन सुद्धा हे कार्ड तुम्ही त्यांना देऊ शकता. कुणाला तुम्हाला बर्थडे गिफ्ट द्यायचंय, तुम्ही बर्थडे गिफ्ट द्या. कुणाला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट द्यायचंय, तुम्ही तेही गिफ्ट पण देऊ शकता. हे भरपूर सारं तुम्ही असं काहीही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. चला, आणि काय आणखी प्रश्न आहेत का कोणाचे? सगळे क्लिअर झाले का प्रश्न?
अजूनही काय असेल तर, आणि उद्या सकाळी आंघोळ करून बसायचंय, छानपैकी स्वतःचं आसन घेऊन बसा. देवासमोर बसलात तरी चालेल किंवा एखाद्या रूम मध्ये, फक्त बेडवर बसायचं नाहीये. ही एकच अट आहे, बेडवर बसायचं नाहीये. बाकी तुम्ही कुठल्याही रूम मध्ये बसू शकता. देवासमोर चांगलंच आहे, दिवा लावून बसा, पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसा. ओके. हा मॅडम, पूजा मॅडम, तुमचं छान झालंय. एक मिनिट. हा बोल. नाही नाही, इकडे इकडे बघा, पूजा गावडे मॅडम ना हे दाखवतात. एकच मिनिट मॅडम, मी तुम्हाला पिन करते. दिसतंय का सगळ्यांना? त्यांनी नाही. प्रिंट काढली आहे. हो हो दिसतंय. हा, त्यांनी ते प्रिंट काढून आणल्यात, तर याप्रमाणे तुम्हालाही करायचंय. ओके. ओके, थँक्यू थँक्यू मॅडम. तर आता आपण मेडिटेशन करणार आहे. कोण कोण आहे? हा, चला 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं आपण मेडिटेशन करणार आहे छानपैकी. सगळ्यांनी तयार व्हायचंय. थोडंसं पाणी प्या आणि बसा. ज्यांना ज्यांना व्हिडिओ ऑन ठेवणं शक्य असेल ते ऑन ठेवू शकतात. उद्या मात्र सकाळी सगळ्यांना व्हिडिओ ऑन ठेवूनच बसायचंय. फक्त माझा व्हिडिओ बंद असेल, कारण मला सिम्बॉल्स टाकायचे असतात. बाकी सगळ्यांचे व्हिडिओ चालू असतील उद्या सकाळी. ओके. तर डोळे बंद करायचे. पाठीला आधार हवा असेल तर पाठीला आधार घेऊन बसा. डोळे अलगद बंद. डोळ्यावर कोणताही ताण ठेवू नका. श्वासावर लक्ष. लक्ष श्वासावर. श्वास येतोय, श्वास नाकावाटे बाहेर सोडला जातोय. तुमचं लक्ष नाकाच्या नाकपुड्यांवर केंद्रित करा. प्रत्येक येणारा श्वास पॉझिटिव्हिटी घेऊन शरीरात प्रवेश करतोय, आणि जाणारा श्वास शरीरातली 7 चक्रांमधील आणि प्रत्येक पेशीतली निगेटिव्हिटी बाहेर घेऊन जातोय. मन, मस्तिष्क, बॉडी आणि तुमचा औरा, तुमचं आभामंडल पूर्णपणे प्रत्येक श्वासाबरोबर क्लीन होत आहे. त्यातली निगेटिव्हिटी निघून जात आहे. लक्ष द्या तुमच्या श्वासाकडे. प्रत्येक श्वास पांढरा शुभ्र तुमच्या शरीरात प्रवेश करतोय. त्या श्वासासोबत शरीरातली प्रत्येक पेशी ऊर्जेने भरून जात आहे, आणि सर्व निगेटिव्हिटी, सर्व नकारात्मकता आपण जाणाऱ्या श्वासासोबत बाहेर पाठवतो. संपूर्ण सकारात्मकता, संपूर्ण सकारात्मकता. आपलं मन स्थिर आहे, आपला श्वास स्थिर आहे, सावकाश चालू आहे. श्वासाची गती पूर्णपणे कमी झालेली आहे. आता आपण मनानेच उठणार आहोत. आपलं मन आपण देवाऱ्याकडे घेऊन चाललोय. आपण उठून आपल्या देवाऱ्याकडे जात आहोत. बघायचंय आपला देवारा आपल्या डोळ्यासमोर. तिथं तुम्ही फुलं घातलेली असतील, छान पूजा केलेली असेल. साक्षात लक्ष्मी माता
तुमच्या समोर उभी आहे. एक दिव्य प्रकाश तुम्ही त्या देव्हाऱ्यामध्ये बघताय, तुमच्या स्वतःच्या देव्हाऱ्यात. तो प्रकाश इतका दिव्य आहे की आपण थोड्या वेळ डोळे मिटून घेतलेत आणि पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतोय. ती मूर्ती पहा समोर, लक्ष्मी मातेची. तिची साडी, त्या साडीचा रंग, दागिने, तिचा मुकुट, तिचे हात, त्या हातांमध्ये जी सोनेरी आभा आहे, ते कॉइन्स, तिचे आयुध, हे सगळं काही आपण पाहत आहोत. आणि माता आपल्याकडे एक हास्य, एक सुंदर हास्य देत आपल्याकडे पाहत आहे. जशी आपली आई आपल्याकडे पाहते, त्या प्रेमाने ती आपल्याकडे पाहत आहे. तिने आशीर्वाद देण्यासाठी तिचा हात तुमच्या दिशेने वर केलेला आहे. तुमच्या डोक्यावर तिने तो हात ठेवलाय. ती ऊर्जा तुमच्या पूर्ण आभा मंडलाला सोनेरी रंग देतीये, गोल्डन आभा देतीये. तुमचं आभा मंडल भरवून गेलंय त्या ऊर्जेने. पैशाचा पाऊस पडतोय तुमच्यावर. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय. जी काही निगेटिव्हिटी, जी काही नकारात्मकता तुमच्या मनामध्ये असेल, ती त्या गोल्डन आभेने, गोल्डन प्रकाशाने व्यापून टाकलेली आहे आणि ती नकारात्मकता पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या आभामंडलामध्ये जी काही नकारात्मकता असेल, ती नकारात्मकता संपलेली आहे. तुमची 7 चक्र, सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र ह्या प्रकाशाने भरून गेलेले आहेत. आणि त्या प्रत्येक चक्राचं तेज वाढत चाललेलं आहे. त्या प्रत्येक चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, ती सर्व ह्या प्रकाशाने काढून टाकलेली. मातेने आपल्या डोक्यावर जो हात ठेवलेला आहे, तिच्या त्या आशीर्वादामुळे शरीरामध्ये एक स्पंदन वाहत आहेत. ती स्पंदनं पहा, त्याचा अनुभव घ्या. ती पैशाची एनर्जी, ती आरोग्याची एनर्जी, या ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. तुमच्या आभामंडलामध्ये, तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये या ऊर्जा समाविष्ट होत आहेत. त्या तुमच्यापर्यंत पोचतायत. त्या ऊर्जांचा अनुभव करा. समृद्धी तुमच्या आयुष्यात येत आहे. आरोग्य, प्रत्येकाशी असणारे नातेसंबंध, त्यामधली समृद्धी, पैशाच्या बाबतीतली समृद्धी, ह्या सर्व तुमच्या आभामंडलामध्ये येत आहे. आता मातेकडे पहा. लक्ष्मी मातेकडे बघायचंय. तिचं ते हास्य बघायचंय. हात जोडून तुम्ही तिला नमस्कार करणार आहात.
तिने जो आशीर्वाद दिलाय समृद्धीचा, भरभराटीचा, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, हे कायम आपल्या आयुष्यात राहण्याचा जो आशीर्वाद मातेने आपल्याला दिलाय त्याबद्दल तिचे आभार मानायचे, तिला धन्यवाद म्हणा. माता पुन्हा तिच्या मूर्तीमध्ये जाऊन विराजमान झालेली आहे. तुम्ही तुमची सातचक्र बघायची आहेत, तुमचं आभा मंडल बघायचंय की जे खूप विस्तारित झालेलं आहे. तुमच्या शरीरावरची स्पंदनं बघायची आहेत, तुमचे श्वास बघायचे आहेत. आणि परत यायचंय त्या विचारांमधून, त्या अनुभूतीमधून. हातांचं घर्षण करायचंय, हात गरम करायचे, हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे आणि डोळे उघडायचे. ओके. कोणी कोणी पोचलं? पाणी प्या थोडस, स्वतःच्या स्वादिष्टान चक्राला ऍक्टिव्हेट करा. थोडस पाणी पिऊन घ्या. ओके. सगळ्यांना समजलं? लक्ष्मी माता दिसली का सगळ्यांना? फक्त हात दाखवा. इलेक्ट्रॉनिक हँड रेस केलात तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ओके. रीटा मॅडम, तुमचा काय होता अनुभव? फील झालं का? पूजा मॅडम, हो तुम्हाला हो, छान एक्सप्लेन छान केलं ग. छान, दि- मस्त. दिसलं? हो हो हो, अश्विनी छान. मॅडम, तुम्हाला दिसले का? तुम्हाला तर हो. नक्की दिसणार. तुम्ही रोज मेडिटेशन करता म्हणलं आहे ना, काहीतरी त्याचा इफेक्ट पाहिजे आपल्याकडे. ओके, थँक्यू सो मच. उद्या सकाळी भेटूया. कॅमेरे सुरू ठेवायचे आहेत. अक्षय तृतीयेचा 3:30 मुहूर्तातला मुहूर्त आहे. तर प्लीज सगळ्यांनी छान आवरून या. आपला दिवस खूप सुंदर जाईल, कारण सकाळचीच फ्रिक्वेन्सी एवढी असणार आहे, सकाळचीच एनर्जी एवढी असणार आहे की तुमचा दिवस खूप उत्कृष्ट जाणार. ओके. सो तयार राहा किती उद्यासाठी. वाजता ग? उद्या सकाळी किती वाजता? आपल्याकडचे 4 वाजता आणि इंडियन टाइम ओके. 6:30 वाजता. इंडिया टाइम 4 ते 6:30. किती होणार? 4 ते साधारण अर्धा तास लागेल तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसला. ओके. ओके. अर्धा तास गृहीत धरायचा, 4 ते 4:30 किंवा, आणि तुमचं 6:30 ते 7. इंडिया टाइम 6:30 ते 7. सौदी टाइम 4 ते 4:30. ओके. सो तयार ओके. राहायचंय. तरी सुद्धा काही शंका असेल तर मला मेसेज कराल आणि सगळं छानपैकी मांडून ठेवा आणि दिवा लावून, उदबत्ती लावून मग तुम्ही बसा. ओके. चला, थँक्यू सो मच. रेकॉर्डिंग मी लगेच पाठवून देते जर काय शंका असेल तर ऐकण्यासाठी. ओके. थँक्यू.